मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे सालाबादाप्रमाणे श्री शिव महापुराण संगीतमय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त पारायण श्री दिलीप महाराज बोंडे तळणी यांच्या अमृतवाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने सप्ताहभर दररोज सकाळी 4 ते 5 काकडा, 9 ते 5 शिव महापुराण कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन असा दैनिक कार्यक्रम संपन्न झालाय। दिनांक 9 मार्च रोजी या शिव महापुराण कथेची सांगता झाली आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। MCN न्यूज मराठी करिता सुनील जगताप, गोटा। हॅलो, हे मंदिर रामायणामध्ये उल्लेख झालेला आहे की पहिली तेरा भगवान श्रीरामचंद्र जेव्हा वनवास करत होते तेव्हा इथं त्यांचा एक रात्रभर मुक्काम झालेला आहे। त्यांच्या हातून या शिवाची स्थापना झालेली आहे। नंतर अहिल्यादेवी होळकर जेव्हा भारत भ्रमण करायला निघाल्या त्यावेळेस त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। मंदिराच्या मागे 12 दरी आहे, इथं दत्त भगवानच्या पादुका आहे। 12 दरीचं महत्त्व असं आहे की ती कोणाला नाराज करत, ज्याला पुत्रसंतान होत नाही तर मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारला जर मनोभावी सेवा केली ते पूर्ण होते, असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। पुरातन काळापासून हे मंदिर इथं विराजमान आहे। श्रीरामाबद्दल काय सांगू शकाल आपण? भगवान श्रीरामचंद्र जेव्हा वनवासात आले तेव्हा चालत येत असताना सायंकाळी इथंच झाली त्यांना, आणि त्यांचा एक नित्य नियम असा होता की ते रोज सकाळी उठल्यानंतर एक शिवाचं पिंड स्थापन करून सकाळी शिवपूजा करत होते। त्या कारण ते सकाळी उठल्यानंतर त्यांच्या हातूनच हे झालेलं आहे। हे जे शिव मंदिर आहे आणि शिवाची जी स्थापना आहे भगवान श्रीरामचंद्राच्या हातून आहे। गवळ्याची पोर यशोदा मोठ्या भरी झरझरा गोवाळा गंगोरे गो, यशोदा मोठ्या भरी झरझरा गोवाळा गंगोरे गो। 11व्या दिवशी 11वी चौकी माता यशोदा बसली मचंकी, आनंद से मोहनी आणि सुखी घडोघडी श्याम देखी गोवाळा गंगोरे गो, घडोघडी घनश्याम देखी गोवाळा गंगोरे गो। 12व्या दिवशी बारशाचा थाट, दारी हसरो अंथरले पाट, पंचपक्वान्नाची करती वाटघाट, गोप गोपिकांची गर्दी फाट, गोवाळा गंगोरे गो, गोप गोपिकांची गर्दी फाट।